कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। किल्ले रायगडावरती तिथीप्रमाणे 352वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न। मुंब्र्याजवळ लोकल ट्रेनचा भीषण अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू। नवी मुंबई महापालिका जिम मध्ये दारू पार्टी, जिन्यावर नॉनव्हेज शिजवलं, परवानगी कुणाची? आणि माणगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनचे जल्लोषात स्वागत, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि औक्षण करून करण्यात आले स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। किल्ले रायगडावरती श्री शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे दिनांक 8 व 9 जून रोजी किल्ले रायगडावरती संपन्न झाला। शिवराज्याभिषेकाचे हे 352वे वर्ष असून समितीद्वारे हा सोहळा उत्साहाने होत आहे। या सोहळ्यास श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड, कोकणकडा मित्रमंडळ व रायगड जिल्हा परिषद तसेच किल्ले रायगडावरील राजदरबारात सुरू असलेले पोलीस दलाची मानवंदना करिता प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम, आमदार महेंद्र थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच रात्री 8 वाजल्यापासून राजदरबार येथे सांस्कृतिक कार्यक्रमात विविध पोवाडे, व्याख्याने, ऐतिहासिक गाणी व पारंपरिक गोंधळ, सकाळी होळीच्या माळावरती कवायती असे कार्यक्रम किल्ले रायगडावरती या निमित्ताने झाले। यावेळी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी संघटना, पर्यटक भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिव छत्रपतींचं चरित्र शिकवलं जातं, कारण आभाळा एवढा आपला राजा, आभाळा एवढं त्याचं कर्तृत्व हे उलगडलं पाहिजे। चारी दिशांना 7 समुद्रा पलीकडे गेलं पाहिजे। आज शिवसृष्टीला काही कमी पडणार नाही। त्या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य जगाला हेवा वाटेल अशी शिवसृष्टी उभी करा, एवढंच आपल्याला सांगतो। औरंगजेबाने शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं आणि शिवाजी महाराज कडाडले, मराठी बाणा दाखवला आणि औरंगजेबला खडे बोल सुनावले। त्याच महालामध्ये आता आपण शिवजयंती दरवर्षी साजरी करतो। रायगडावर असतात असा एकमेव आमदार महाराष्ट्र बघतो की ज्याने अशा पद्धतीचा शिवभक्तांचा सोहळा खांद्यावर घेतला। आणि मग जर भरत शेठ यांनी अशा पद्धतीची घोषणा केली असेल अथवा कमिटमेंट त्या ठिकाणी केली असेल, आम्हाला खात्री आहे की पुढच्या काही दिवसामध्येच आपल्याला या ठिकाणी बदल झालेला दिसेल आणि या ठिकाणी सोयी सुविधा किंवा त्यांनी ज्या शब्दामध्ये त्या मांडल्या ते पूर्ण झालेलं दिसेल। कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना राज्याभिषेकातला बारीक बारीक घटक ते मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टींची पूर्तता करताना पाहिलेलं आहे। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेकाचा जो माहोल असतो हा देशातला सगळ्यात मोठा लोकोत्सव आहे की सगळेजण एकत्र मिळून हा सोहळा करतात आणि अतिशय आनंदाचा, जल्लोषाचा, उत्साहाचा असा हा माहोल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आनंद द्विगुणित करणार आहे। मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली। 2 लोकल गाड्या एकमेकांजवळून जात असताना लटकलेले प्रवासी घासले गेले। यामुळे 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवरती पडले। या घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 2 प्रवाशांवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती। मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे। या अपघातानंतर मध्य रेल्वेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। आता जी घटना झालेली आहे याच्यामध्ये आपल्याकडे लोकलवरती काही लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती। या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळे त्याच्यामध्ये ते पडलेले आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेला आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत। त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या
ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत. सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICF द्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जिममध्ये थेट दारू पार्टी आणि जिन्यावरच नॉनव्हेज शिजवल्याचा धक्कादायक प्रकार सानपाडा परिसरात उघडकीस आला आहे. सानपाडा सेक्टर 5 येथील श्री राजन विचारे जिम या मनपा जिममध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत तब्बल 40 पेक्षा अधिक लोकांनी गोंधळ घालतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत. या जिममध्ये रात्री दारू पिऊन गोंधळ घालण्यात आला. मोठ्या आवाजात गाणी, हसणं, खिदळणं सुरू असताना जिमच्या जिन्यावरती थेट नॉनव्हेज शिजवलं गेलं. हे दृश्य नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारं ठरलं आहे. ही मालमत्ता नवी मुंबई महापालिकेच्या मालकीची असतानाही अशा प्रकारचे तिचा खासगी व बेजबाबदार वापर होत असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा प्रकार समोर आल्यावरती काही जागरूक नागरिकांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करत गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पार्टीतील एका व्यक्तीने सानपाड्यातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याला थेट फोन लावला आणि त्या नेत्याने फोनवरून सांगितलं की माझी वॉर्ड ऑफिसर करून परवानगी घेतलेली आहे. या वक्तव्यामुळे या प्रकारामागे राजकीय वरवंटा आणि मनपाच्या अधिकाऱ्यांच्या संमतीचा संशय व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक मालमत्तेचा वापर खासगी पार्ट्यांसाठी, तोही अशा प्रकारे, हे नक्की कोणत्या नियमात बसते असा सवाल उपस्थित केला जात आहे. माणगाव रेल्वे स्थानकावरती भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. खासदार सुनील तटकरे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसीलदार दशरथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते. रेल्वेमधून आलेल्या पर्यटकांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन ऐतिहासिक स्थळाचा अनुभव घेतला. 18 बसेसच्या माध्यमातून हे पर्यटक रायगडावरती रवाना झाले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगड दर्शनाचा योग आल्याने पर्यटकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. या 5 दिवसीय विशेष ट्रेनमध्ये लाल महाल, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, भीमाशंकर, कोल्हापूर यांसारख्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश असून शिवचरित्राचा गौरव करणारा हा उपक्रम ठरणार आहे. रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गावरती निवळी घाटात गॅस वाहतूक करणारा टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावरती वायुगळती झाली आणि मिनी बसमधील प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातामध्ये जबाबदार, आज जे अपघात झाला आहे ह्या टँकरचे जबाबदार ती जिंदाल कंपनीचा आहे. त्यांनी ती बेपरवाई ड्रायव्हर त्यांची, आणि दुसरी जबाबदारी आहे या रस्त्याची. या रस्त्याचं तुम्ही बघू शकाल तर तिथपर्यंत वरून जर टर्निंग आणलं आहे त्याला कोणताही स्लोप नाही, कोणताही स्पीड ब्रेकर नाही किंवा कुठेतरी डायव्हर्शन नाही. फक्त ते आता कंपनीचे अधिकारी बोलत त्या बोलते त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे डायव्हर्शनचा बोर्ड लावला, म्हणजे ड्रायव्हरांनी डायव्हर्शन बोर्ड लावायचं, तुम्ही तुमची ठोका ते तर माणसानं उडवा, ही त्याची भूमिका आहे. आता ते काही ते मूळ सांभाळायला तयार नाही आहे त्यांचा. पण त्याची मागणी विचार तुम्ही तर बॅरिकेड्स का लावले नाहीत, तर ते जो तो आपल्या जवळ झटकतोय. आज इथे कोणते अधिकारी उपस्थित नाही त्यांनी. आता याच्यावर आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांकडे आणि पालकमंत्री संघ उद्या भेट घेऊन याच्यावर तक्रार करणार. खेड तालुका बौद्ध समाज सेवा अंतर्गत खेड गट क्रमांक 1च्या वतीने बुधवार दिनांक 11 जून रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता चिंचघर बौद्धवाडी लुंबिनी विहार येथे विद्यार्थी गौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खेड चाकाळे सुशेरी नंबर 1, चिंचघर व चाकाळे कोळकेवाडी या गावातून ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात 10वी-12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पदवीधर, उच्च पदवीधर विद्यार्थी या सर्वांचा खेड गट क्रमांक 1च्या वतीने गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन म्हणून मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट खेडच्या डायरेक्टर व 11 वर्षे IT इंडस्ट्रीजमध्ये अनुभव असलेल्या तसेच हेड ऑफ डिलिव्हरी AI इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या उद्योजिका सौ सजेली बुटाला या मार्गदर्शन करणार आहेत.
लांजा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लेखक दीपक नागवेकर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त 50 वडाची झाडे दाभोळे वाटूळ रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली। यावेळी विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी प्रगतशील शेतकरी अमर खामकर, भार्गव घाग, प्रसाद बाईक, रवींद्र जाधव हे उपस्थित होते। कारले केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना बीजे रोपण करण्यासाठी बियांचे वाटप करण्यात आले। यावेळी केंद्र प्रमुख रवींद्र जाधव यांनी बिया स्वीकारल्या। आता मी 50व्या वाढदिवस सरांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो। या 50वा वाढदिवस साजरा करताना त्यांनी जो काही सामाजिक उपक्रम राबवलेला आहे वृक्षारोपणाचा, याचा आदर्श सर्वांनी घ्यावा। वाढदिवसा दिवशी दाबडदिंगा न करता कुठं काय केक कापून तोंडाला फासणं असले गोष्टी करण्यापेक्षा आपण समाजाला उपयुक्त होता येईल असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन वाढदिवसाच्या निमित्तानं करावं अशा आणि सरांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा। राजापूर तहसीलदार यांच्या वतीने राजापूर कोंडे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत मंडळ स्तरावरील शिबिर आयोजित करून गरजूंना तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यात आले। त्याचबरोबर तहसीलदार यांच्या कार्यालयातून देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले तसेच रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले। तसेच महसूल कर्मचारी यांच्या मार्फत विविध योजना राबवल्या जातात त्याची माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांना आपापल्या कॉलेज व पुढील शिक्षणासाठी लागणारे दाखले उपलब्ध करून देण्यात आले। स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।